आपण ज्या ठिकाणी उभारला आहात हे अत्यंत ऐतिहासिक आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून प्रसिद्ध असलेलं हे ठिकाण आहे। त्याचं कारण असं आहे की एवढा भव्य मोठा दर्गा, शेजारी मशीद आणि या ठिकाणी ह्या चौकटीवर गणेश आहे। याची फार मोठी परंपरा, ऐतिहासिक परंपरा याला लाभलेली आहे। कोल्हापूर म्हणजे सामाजिक सलोख्याचं प्रतीक। याचं जिवंत उदाहरण म्हणजे शहराच्या मध्यभागी असलेला हजरत पीर बाबू जमाल कलंदर दर्गा। विशेष म्हणजे या दर्ग्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर श्री गणेशाची प्रतिमा कोरलेली आहे। अंबाबाई मंदिरासमोर असलेल्या या दर्ग्यात हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकत्र येतात। दर गुरुवारी होणारा लंगर उत्साहात दोन्ही समाजाचा सहभाग हे दृश्य एकतेचा संदेश अधोरेखित करतं। सुमारे 15व्या शतकातील बहामनी काळात उभारलेला हा दर्गा आज शहरातील ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचं केंद्र ठरतो। विशेष म्हणजे गणेश उत्सवाच्या काळात दर्ग्याच्या प्रवेशद्वारावरील नृसिंह गणेश प्रतिमेसमोर दररोज अथर्वशीर्ष पठण आणि आरती केली जाते। सगळ्यात खास म्हणजे या ऐतिहासिक बाबू जमाल तालीम मंडळामध्ये मोहरम, शिवजयंती आणि गणेश उत्सव हे तिन्ही सोहळे एकाच ठिकाणी साजरे होतात। धर्म, संस्कृती आणि परंपरेचा संगम घडवणारा हा दर्गा खऱ्या अर्थाने कोल्हापूरच्या सलोख्याचा वारसा जपतो। समे कामान काम कामाय वयम कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः। ओम स्वस्ति समुद्रपर्यन्ताय एकराळिति तदस्मै श्लोको विदितो मरुतत्परिवेष्टारो मरुतस्यावसन्नते आपण ज्या ठिकाणी उभारला आहात हे अत्यंत ऐतिहासिक आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून प्रसिद्ध असलेलं हे ठिकाण आहे। अख्खा महाराष्ट्र या ठिकाणी ओळखतोय। त्याचं कारण असं आहे की एवढा भव्य मोठा दर्गा, शेजारी मशीद आणि या ठिकाणी ह्या चौकटीवर गणेश आहे। याची फार मोठी परंपरा, ऐतिहासिक परंपरा याला लाभलेली आहे। हिंदू मुस्लिम दोघंही या दर्ग्याचे तसंच ह्या गणपतीचे सुद्धा भक्त आहेत। दररोज या ठिकाणी ह्या गणपतीला सुद्धा पूजन होते आणि ह्या दर्ग्यामध्ये सुद्धा पूजन होते। सर्व हे भक्तजन आहेत ते गणपती दर्शन घेऊन दर्ग्याचं दर्शन घेतात। दर गुरुवारी इथं मोठा कार्यक्रम असतोय म्हणून याला हे ऐतिहासिक प्रतीक म्हणून, हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून हे प्रसिद्ध आहे। दर गणपती ज्या वेळेला येतोय त्यावेळेला ह्या गणपतीची प्रथम पूजा केली जाते आणि मगच ह्या बाबू जमाल तालमीचा गणपतीची स्थापना केली जाते। ही स्थापना झाल्यानंतर दररोज सकाळ, दुपार, संध्याकाळ ह्या गणपतीचं पूजन केलं जातं। याला नरसिंह गणपती असं म्हणतात। पुराणामधून फार ऐतिहासिक परंपरा ह्या नरसिंह गणपतीला आहे आणि दर गणपतीच्या वेळेला या ठिकाणी अथर्वशीष पठण आणि पूर्ण मोठा धार्मिक कार्यक्रम होऊन महाआरती ह्या गणपतीची केली जाते प्रत्येक गणपतीला। हिंदू मुस्लिम दोघं कसे या कार्यक्रमामध्ये हिंदू मुस्लिम दोघेही या गणेश पूजनाला असतात। त्याचबरोबर ही आरती झाली की आतल्या दर्ग्याच्या ह्याच्या ठिकाणी सुद्धा तीच आरती तिथं फिरवली जाते। जे कोण आरती करणारे असतात तेच आज जाऊन दर्ग्याला सुद्धा ती आरती ओवाळली जाते आणि दर्ग्यातील लोकसुद्धा त्याचा सन्मान राखतात। अशी ही मोठी परंपरा हिंदू ऐक्याची या ठिकाणी आहे। बाबू जमाल दर्गा हा ऐतिहासिक दर्गा। ह्या दर्ग्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम मिळून मोहरम असून दे, गणेश उत्सव एकत्र साजरा करतात आणि दर 32 वर्षानंतर गणेश उत्सव आणि मोहरम एकत्र येत असतो। तर दोन्ही तालमीमध्ये मोहरमचा पंजा आणि गणपतीची स्थापना केली जाते आणि आता 3 वर्ष झाले सलग ईद मिलाद आणि गणेशोत्सव एकत्र आलेला आहे। तर इथं जे पूजा अर्चा होती ते सर्व धर्माचे लोक मिळून इथं पूजा अर्चा करतात। आम्ही स्वतः पुजारी देखील या आरतीमध्ये असतो। तशाच प्रकारे ज्यावेळी मोहरममध्ये पीर बसतो त्यावेळी आमचे समाजाचे लोक पण तिथं पिराच्या ह्याला हजर असतात आणि हा धार्मिक एकोपा आता ईद मिलाद 3 वर्ष सलग आलेला आहे।
तर आम्ही काय केलं की आपला गणेश उत्सवमध्ये ईदे मिलाद, साध्या ईदे मिलादून ईदचा जो जुलूस आहे तो नंतर साजरा केला. म्हणजे हा एकोपा आहे या कोल्हापुरात. हा सगळ्या जगाला एक संदेश देणार आहे की कोल्हापूर ही शाहू आणि फुलेंच्या विचाराची नगरी आहे. इथं कुठल्याही जातीला वाव नाही आहे, जातीभेदाला वाव नाही आहे. आणि हाच संदेश पूर्ण जगामध्ये या शाहूंचे विचार गेलेले आहेत. त्यामुळे या पगडा या सगळे पुण्यागोविंद नेते राहतात आणि इथं कुठल्याही प्रकारचे हिंदू मुस्लिम कुठल्याही संबंधाचं तेढ होत नाही.